शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत। सर, मतमोजणीचा अखेर दिवस उजाडलेला आहे। 3 मतदारसंघांची मतमोजणी एकाच ठिकाणी पार पडते आहे। कशा पद्धतीचा विश्वास व्यक्त करताय? महाविकास आघाडीचा कशा पद्धतीचा विजय यामध्ये होईल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आम्ही 2 जागा इकडे लढतोय, मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक, आणि त्या दोन्ही जागा आम्ही 100% जिंकू याची आम्हाला खात्री आहे। मुंबई पदवीधर तर गेले 30 वर्षापासून आम्ही जिंकत आलेलो आहोत। यावेळी सुद्धा अत्यंत चांगली मेहनत सगळ्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी केलेली आहे। युवासेनेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रचंड त्यामध्ये मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे भरघोस मतांनी आम्ही अगदी काउंटिंग सुरू झाल्याच आम्ही आघाडी घेऊ आणि जिंकू अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे। शिक्षकमध्ये सुद्धा जरी आजपर्यंत आम्ही जिंकलो नसलो तरी यावेळी आम्ही 100% जिंकू हा आम्हाला पूर्ण खात्री आहे। मुंबई पदवीधरबद्दल बोलायचं झालं तर 30 वर्षापासून आपण इथे विजय प्राप्त करतोय, मात्र सगळ्यात महत्त्वाचं युवा सेनेचं ग्राउंड लेवलचं जे काम आहे ती इतक्या वर्षामध्ये आपण सातत्यानं पाहिलेलं आहे। यावेळची कशी तयारी युवा सेनेतर्फे करण्यात आलेली होती? वोटर्स रजिस्ट्रेशन करण्यापासून ते मतदान जास्तीत जास्त होण्यापर्यंत कशा पद्धतीने लक्ष देण्यात आलेलं आहे? नाही, आपण चांगला प्रश्न विचारलात। युवा सेनेने यावेळी प्रचंड मेहनत केली होती, म्हणजे अगदी आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत नोंदणी या निवडणुकांमध्ये महत्त्वाची असते ती मतदार नोंदणी। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मतदार नोंदणीमध्ये सिंहाचा वाटा युवा सेनेचा होता। युवा सेनेने मेहनत केली होती आणि सिनेटचा अनुभव असल्यामुळे आम्हाला पदवीधरची नोंदणी तशी फार सोपी पडते आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या मेहनतीला 100% यश येईल। मतदान उतरवण्यामध्ये सुद्धा, मतदान केंद्रामध्ये घेऊन जाण्यामध्ये सुद्धा युवा सेनेने प्रचंड मेहनत घेतली। आमचे युवक असतील, युवती असतील, सगळ्या पदाधिकाऱ्यांची एक चांगली फौज ही शिवसेनेसोबत यावेळी मैदानात उतरली होती आणि त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल। म्हणजे जे गेल्या वेळी विलास पोतनीस साहेब आमचे उमेदवार होते त्यांचं जे मताधिक्य होतं त्याच्यापेक्षा प्रचंड मोठं मताधिक्य हे यावेळीचे आमचे उमेदवार अनिल परब साहेब घेतील आणि यामध्ये तुम्हाला युवासेनेचं काम दिसेल। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, मुंबई शिक्षक मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर ज्या 4 जागा महाराष्ट्रामध्ये आता लढवल्या जात आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचा एकच उमेदवार तर दुसरीकडे महायुतीचे 3 उमेदवार, 2 उमेदवार अशी काहीशी खेळी पाहायला मिळालेली आहे। महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव सुद्धा पाहायला मिळाला, मात्र मुंबई शिक्षकच्या मतदारसंघाबद्दल कशा पद्धतीचा विश्वास तुम्ही व्यक्त करताय? नाही, नक्कीच आपण म्हणाल तसं त्यांचे 3 पक्ष वेगवेगळे उमेदवार ते लढवत आहेत। आमचे महाविकास आघाडी म्हणून जमो अभ्यंकर साहेब हे आमचे उमेदवार आहेत आणि शिक्षण क्षेत्रातलं एक तसं नावाजलेलं नाव आहे। शिक्षकांशी त्यांचं अतिशय चांगलं नातं आहे आणि त्यामुळे शिक्षकांपर्यंत सुद्धा जास्तीत जास्त जाऊन आम्ही आमचे विचार पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकांनी मतदान केलेलं आहे। आता मला वाटतं आज दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होतील। मी म्हणालो तसं हे दोन्ही मतदारसंघ आम्ही जिंकू। शेवटचा एक प्रश्न, मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटण्यात आले असा एक आरोप त्यावेळी झालेला होता मतदानाच्या आधी। 4 जागांवरचा आपण निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने विजय मिळवणार आहोत? किती जागांचा तुम्हाला विश्वास आहे? तुम्हाला अगदी खरं सांगू तर मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या 2 भागांचा मी मतदानापर्यंत अभ्यास केला, त्यामुळे मी त्या संदर्भात बोलू शकतो। कोकण पदवीधरमध्ये सुद्धा मतदार नोंदणी करत असताना मी अगदी सिंधुदुर्गपर्यंत 3 वेळा दौरा केला, पण नंतर ती सीट काँग्रेसला गेली आणि माझं लक्ष मुंबईवर असल्या कारणानं तिकडे मतदान कसं झालं याची मला कल्पना नाही। तरी देखील मतदार नोंदणी ही महाविकास आघाडीची प्रचंड मोठ्या संख्येत होती, त्यामुळे कोकणची जागासुद्धा आम्ही जिंकलो पाहिजे। नाशिक शिक्षकसुद्धा यावेळी शिवसेना लढते, संदीप गुळवे आमचे उमेदवार आहेत, पण मी काय नाशिकला गेलो नाही, त्यामुळे मतदानाचा पॅटर्न कसं झालं मला माहिती नाही, पण आमचे पदाधिकारी कॉन्फिडंट आहेत। त्यामुळे अशी अपेक्षा आहे की महाविकास आघाडी 4 जागा जिंकेल। खूप धन्यवाद सर, आपल्या सोबत होते वरुण सरदेसाई। आणि 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र जवळपास 4ही जागांवरती आम्हाला विजय मिळेल। मुंबईतल्या ज्या 2 जागा आम्ही लढवतो आहोत त्या 2 जागांवरती ग्रासरूट लेवलचं काम आम्ही केलेलं आहे। युवासेनेने जास्त मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे दोन्ही जागांवरच्या विजयाचा विश्वास आहे। त्याचबरोबर कोकण पदवीधरमध्ये सुद्धा आम्हाला विजय प्राप्त होईल, मात्र नाशिकमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय होईल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। प्रोड्युसर आदिल सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।